एका रात्रीची गोष्ट आहे. मी माझ्या मित्रासोबत पार्टी करून परत येत होतो. तेव्हा मी माझ्या फ्लॅटवर पोहोचलो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी चावी दुसऱ्या मित्राच्या फ्लॅटवरच राहिली आहे. मी त्याला फोन केला. तो म्हणाला, थोड्या वेळातच येतोय. आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो, म्हणून आत जाण्याचा दुसरा काही मार्ग नव्हता. मी बाहेर लिफ्टजवळ उभा राहिलो आणि त्याच्या येण्याची वाट पाहू लागलो. लिफ्ट ही जुनी आणि लचर होती. कधी चालायची तर कधी नाही. तेवढ्यात माझ्याच मजल्यावरून एक मुलगी आपल्या फ्लॅटमधून बाहेर आली. ती लिफ्टचं बटन दाबू लागली. मी म्हणालो, लिफ्ट खराब आहे, पायऱ्यावरून जावं लागेल. तिने हसत हसत सांगितलं, एक सिगरेटसाठी मी 6 मजले खाली उतरणार नाही. मी हसून म्हणालो, फक्त सिगरेटचीच गोष्ट असेल तर माझ्याकडे आहे, हे घ्या. ती म्हणाली, थँक्स, आत्तासाठी द्या, उद्या मी तुम्हाला पाकिट आणून देईल. आता खूप तलफ लागली आहे. मी एक सिगरेट काढून तिला दिली आणि स्वतःसाठीही एक काढली. जेव्हा मी लायटर काढायचा प्रयत्न केला तेव्हा खिशात तोही नव्हता. ती म्हणाली, काय झालं? मी म्हणालो, लायटरच नाही. ती म्हणाली, माझ्याकडे असेल, आत ये. मी तिच्या फ्लॅटकडे गेलो. आत जाऊन तिने आपली सिगरेट पेटवली आणि माझी सिगरेट पेटवण्यासाठी ती बाहेर आली. मग म्हणाली, तू आत येऊन आरामात पिऊ शकतोस, आत कोणी नाही. मी म्हणालो, नाही, ठीक आहे. पण ती हसून म्हणाली, अरे काही हरकत नाही, ये ना. तू माझी मदत केलीस. तिच्या आग्रहावर मी तिच्यासोबत आत गेलो. आत बसल्यावर ती मला विचारू लागली, तुला यापूर्वी मी या इमारतीमध्ये कधी पाहिलं नाही, नवीन आलास का? मी म्हणालो, हो, मी MBA इंटर्नशिपसाठी आलो आहे. तिने विचारलं, तू कुठे राहतोस? मी सांगितलं की सेंट्रल मुंबईत राहतो. मग मी तिच्याबद्दल विचारलं. ती म्हणाली की ती फॅशन डिझायनरसाठी कोर्स करत आहे. तिचं नाव आरुषी होतं. तिचं वही माझ्या इतकंच वाटत होतं. बोलत बोलत वेळ कसा गेला ते कळालंच नाही. एवढ्यात ती उठली आणि 2 ग्लासमध्ये ड्रिंक बनवून आणली. तिने मलाही ऑफर केलं. मी आधीच थोडा सूरमध्ये होतो म्हणून सांगितलं, 1 ग्लास चालेल. आम्ही दोघे ड्रिंक घेत घेत गप्पा मारू लागलो. गप्पाचा ओघ इतका चालला होता की वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. तेवढ्यातच एका मित्राच्या नंबरवरून माझा फोन वाजला. फोन उचलला तर कळालं की ते लोक आले आहेत. मी उठायला लागलो तेव्हा आरुषी म्हणाली, अरे इतक्या लवकर कुठे चाललास? मी म्हणालो, मित्र आले आहेत. ती म्हणाली, तुझा ड्रिंक तरी संपव. मी घाईघाईने ड्रिंक संपवला. मग ती म्हणाली, एक सिगरेट आणखी पेटव ना. मी तिच्यासाठी एक सिगरेट पेटवली. जेव्हा मी गेटजवळ आलो आणि बाय म्हणालो तेव्हा ती गेट बंद करण्यासाठी उठली. येताना तिचा पाय टेबलच्या कोपऱ्याला लागला आणि ती तिथेच पडली. मी धावत जाऊन तिला उठवलं आणि बेडवर नेऊन झोपावलं. तिच्या पायाला मोच आली होती. मी विचार केला, एकटी मुलगी आहे, अशा अवस्थेत सोडून जाणं बरोबर नाही. तिच्या वेदना कमी करण्यासाठी मी तिच्या पायाला औषध लावलं. माझ्या मनात वेगळीच भावना दाटून येत होती. मी हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वापर्यंत हात नेला. ती काही बोलत नव्हती. मग मी एक पापी दिली. ती तेव्हाही काही बोलली नाही. आता मला वाटलं की तिलाही चांगलं वाटत आहे. मी तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. काही क्षणानंतर मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले. तिच्या डोळ्यात प्रभाव आणि एक वेगळीच चमक दिसत होती. मी तिला पापी देऊ लागलो. तीही प्रभावी झाली आणि मला प्रतिसाद देऊ लागली. त्यानंतर मी तिला पूर्ण मोकळे केले. त्यानंतर मी हळुवारपणे माझ्या भावनेला जीवनात टाकलं. सुरुवातीला थोडं तिला अवघड वाटलं, पण मग हळूहळू व्यवस्थित होऊ लागलं. तिला थोडा त्रास होत होता, पण मी तिला प्रेमाने सांभाळलं आणि म्हणालो, फक्त थोडं थांब, मग सर्व ठीक होईल. काही वेळाने तीही साथ देऊ लागली. काही मिनिटांनंतर तिला अनुभूती झाली. त्या क्षणी मलाही आतून एक वेगळी शांती आणि गहनता जाणवली. काही वेळाने मी पण तिच्या जीवनात रंगाच्या काही पिचकाऱ्या सोडल्या. मग मी बाजूला झोपलो. आम्ही दोघे थकवा आणि त्या अनोख्या भावनेने भरून शांतपणे पडून राहिलो. झोप कधी लागली ते कळालंच नाही. सकाळचे 10 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हाने माझे डोळे उघडले. आरुषी बाजूला बसून आरशात बघत केस विसरत होती. रात्री जे काही घडलं ते एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं, पण तो थकवा सांगत होता की हे वास्तव होतं. आरुषीने माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केलं, पण त्या हास्यात रात्रीसारखी आतुरता नव्हती, पण एक प्रकारचा विजय होता. काय विचार करतोयस? तिने विचारलं. काही नाही, रात्रीचं ते सगळं, मी अडखळत म्हणालो. ती जवळ आली, माझ्या कपाळावर हात फिरवला आणि म्हणाली, विसरून जा. फक्त लक्षात ठेव की आपण एकमेकांना मदत केली. पण आता तुला जावं लागेल. माझे काही पाहुणे येणार आहेत. मी घाईघाईने तयार झालो. बाहेर पडताना तिने मला एक पाकिट दिलं. हे घे, कालचं वचन. त्यात सिगरेटचं पाकिट आहे. मी माझ्या फ्लॅटवर आलो, पण डोकं सुन्न होतं. माझे मित्र तीच कामाला गेले होते. मी बेडवर पडून विचार करू लागलो.
आरुषी नेमकी कोण आहे? तिची वागणूक इतकी सहज कशी असू शकते? 2 दिवस गेले. मी आरुषीला मेसेज केला पण रिप्लाय आला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसवरून परतलो तेव्हा लिफ्टजवळ बिल्डिंगचा वॉचमॅन आणि काही पोलीस उभे होते. माझ्या काळजाचं धस्स झालं. मी हळूच विचारलं, काय झालं काका? वॉचमॅन म्हणाला, 6व्या मजल्यावरच्या 604 नंबरच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे असं मालक म्हणतायत. माझे पाय लटलट कापायला लागले. 604 नंबरचा फ्लॅट हा तर आरुषीचा फ्लॅट होता, पण तिथे पोलीस काय करत होते? मी गपचूप तिथे गेलो. फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. आत गेल्यावर माझं डोकं चक्रावलं. तो फ्लॅट पूर्णपणे रिकामा होता. तिथे फर्निचरवर धूळ साचलेली होती. जे बेड, जे टेबल मी त्या रात्री पाहिला होता तिथे काहीच नव्हतं. तिथे उभे असलेले पोलीस इन्स्पेक्टर एका माणसाशी बोलत होते, जो त्या फ्लॅटचा मालक वाटत होता. तो म्हणत होता, साहेब, हा फ्लॅट गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. मी काल भाडं बघायला आलो होतो तर हा लॉक तुटला होता. मी भीतीचा आधार घेतला. मग ती रात्र काय होती? आरुषी कुठे गेली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने मला जो ड्रिंक दिला होता त्यात काही होतं का? त्या रात्रीपासून माझं मानसिक संतुलन बिघडू लागलं. मला सतत असं वाटायचं कोणीतरी माझा पाठलाग करतंय. मी आरुषीने दिलेलं सिगरेट पाकिट काढलं. त्यावर एका स्थायिक दुकानाचं नाव होतं. मी तिथे गेलो. दुकानदाराला तिचा फोटो दाखवला, जो मी त्या रात्री चोरून काढला होता. दुकानदाराने फोटो पाहिला आणि त्याचे डोळे विस्फारले. साहेब, ही मुलगी तर 3 महिन्यापूर्वी एका अपघातात गेली. हिचं नाव आरुषी नाही तर हिचं नाव माया आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. जर ही माया होती आणि ती मेली होती तर त्या रात्री माझ्यासोबत कोण होतं? मग हे सगळं काय होतं? रात्री मी माझ्या फ्लॅटमध्ये एकटाच होतो. अचानक माझ्या लॅपटॉपवर एक नोटिफिकेशन आलं. एक ईमेल होता. पाठवलेल्याचं नाव नव्हतं. विषय होता, उपकार अजून बाकी आहे. मी ईमेल उघडला. त्यात एक व्हिडिओ फाईल होती. मी ती प्ले केली आणि माझं मन घोटलं. त्या व्हिडिओमध्ये मी होतो. आरुषीच्या फ्लॅटमध्ये मी ड्रिंक घेत होतो, गप्पा मारत होतो. पण व्हिडिओमध्ये मी फक्त एकटाच दिसत होतो. मी हवेत बघून हसतोय. मी एकटाच ग्लास उचलून चीअर्स करतोय. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मी बेडवर कोणाचा तरी अनुभव साधण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथे कोणीच नाही आहे. मी फक्त हवेला स्पर्श करत होतो. मला समजलं की मला भ्रम निर्माण करणारं औषध दिलं गेलं होतं. पण कोणी आणि का? दुसऱ्या दिवशी मला आरुषीचा फोन आला. कसं वाटला व्हिडिओ? तिचा आवाज आता गोड नव्हता. तो थंड आणि क्रूर होता. तू कोण आहेस आणि हे सगळं का करतेस? मी ओरडलो. मी तीच आहे जिने तुला त्या रात्री वाचवलं. पण तुला ठाऊक आहे का, तू ज्या कंपनीत इंटर्नशिप करतोयस त्या कंपनीचा डेटा सर्व्हिसची ॲक्सेस तुझ्या लॅपटॉपमध्ये आहे. मला फक्त ती हवी आहे. जर तू ती दिली नाहीस तर हा मी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन. लोक तुला वेडा समजतील किंवा अपराधी. कारण त्या व्हिडिओत तू एका रिकाम्या फ्लॅटमध्ये स्वतःशीच चाळे करतोयस. तिने मला एक चक्रवाळ्यात अडकवलेलं होतं. ती एक फॅशन डिझायनर नव्हती तर एक सायबर क्रिमिनल होती. तिने मला त्या रात्री लिफ्टजवळ गाठलं कारण तिला माहिती होतं की मी एकटा आहे आणि नशेच्या अंमलात मला फसवणं सोपं आहे. तिने त्या जुन्या बंद फ्लॅटचा ताबा घेतला होता आणि तिथे एक सेट लावला होता, जो औषधीच्या प्रभावाखाली मला तो खरा वाटला. मी तिला ती की द्यायचं मान्य केलं. आम्ही एका निर्जन ठिकाणी भेटायचं ठरवलं. मी तिथे पोहोचलो. आरुषी तिथे उभी होती. ती अजूनही तितकीच सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात आता फक्त लोभ होता. दे मला ती की, ती म्हणाली. मी पेनड्राईव्ह तिच्याकडे दिला. तिने तो घेतला आणि हसली. तू खूप भोळा आहेस. आता हा व्हिडिओ डिलीट होईल असं तुला वाटतंय? नाही, तू आता माझ्यासाठी कायमचं काम करशील. मी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, आरुषी किंवा माया, तू एक चूक केलीस. तू म्हणाली होतीस की त्या फ्लॅटमध्ये कोणी नाही आहे, पण तू विसरलीस की मी MBA इंटर्न असलो तरी माझे वडील पोलीस खात्यात सायबर सेलचे हेड आहेत. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अचानक चहूबाजूनी पोलिसांच्या गाड्यांचा सायरेन्स वाजू लागले. तिने पळायचा प्रयत्न केला पण ती पकडली गेली. तिला जीपमध्ये बसवताना मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, एक गोष्ट विचारू? त्या रात्री जे काही झालं त्यातलं काहीतरी खरं होतं का? ती माझ्याकडे बघून फक्त एक विचित्र हसली आणि म्हणाली, तुला खरंच वाटतं का मी पकडली गेले? मागे वळून बघ. मी मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. पोलीस गाड्या, आरुषी, पोलीस, सगळं गायब झालं होतं. मी एका रिकाम्या मैदानात एकटाच उभा होतो. माझ्या हातात तोच पेनड्राईव्ह होता आणि खिशात सिगरेटचं तेच पॅकेट. माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला, भ्रम आणि वास्तव यातली रेषा तू ओलांडली आहेस. ही तर फक्त पहिली लेवल होती. गेम अजून संपलेला नाही. माझ्या लक्षात आलं, मी अजूनही त्या फ्लॅटमध्ये झोपलेला होतो की काय.
की हे सगळं माझ्या मेंदूचा एक खेळ होता. मी आरसा पाहिला आणि माझं मन अक्षरशः थांबलं. आरशात माझा चेहरा दिसत होता, पण माझ्या मागे ती उभी होती, आरुषी की माया. मी वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं, पण आरशात ती अजूनही होती. हळूहळू तिचा आवाज माझ्याजवळ येऊ लागला आणि तिचा आवाज माझ्या कानात कुजबुजला. हा गेम तुझ्या मेंदूत सुरू आहे आणि तू कधीच बाहेर पडू शकणार नाहीस. अचानक सगळं काळं झालं. मी जागा झालो तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होतो. डॉक्टर म्हणत होते की मला तीव्र मानसिक धक्का बसला आहे. पण खरी भीती तेव्हा वाटली जेव्हा माझ्या हातात अजूनही तोच पेनड्राईव्ह आणि खिशात तेच सिगरेटचं पॅकेट होतं. म्हणजेच हे सगळं फक्त स्वप्न नव्हतं. आजही प्रत्येक रात्री झोपताना मला तोच मेसेज येतो, लेवल 2 सुरू होणार आहे, तयार आहेस ना? आणि मी अजूनही ठरवू शकत नाही आहे की मी जिवंत आहे की फक्त त्या गेमचा एक भाग. मित्रांनो, पुढे काय होणार आहे? हा गेम नेमका कोण चालवत आहे आणि आरुषी खरंच कोण आहे? जर तुम्हाला या स्टोरीचा पुढचा भाग पाहायचा असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा आणि आपल्या AP मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग अजूनही जास्त थरारक आणि धक्कादायक असणार आहे.